वृद्धाश्रमाच्या गेट समोर एक पांढरी कार थांबली. कारमधून उतरलेल्या मध्यवर्गीय स्त्रीच्या डोळ्यात भीती, पश्चाताप आणि आशा तिन्ही भावना एकाच वेळी दिसत होत्या. तिचं नाव सविता होतं. 20 वर्षापूर्वी ज्या नवऱ्याला स्वतःच्या हाताने वृद्धाश्रमात सोडलं होतं, त्याच नवऱ्याचा शोध घेत ती आज पुन्हा त्याच ठिकाणी आली होती. गेटवर उभ्या असलेल्या रखवालदाराने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, कोणाला भेटायचं आहे? सविताच्या ओठावर शब्दच फुटत नव्हते. थोडा वेळ शांत राहिल्यानंतर ती हळू आवाजात म्हणाली, मला माझे नवरे गणपत पाटील यांना भेटायचं आहे. हवालदार काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग तो म्हणाला, तुम्ही आज जाऊन कार्यालयात चौकशी करा. सविता थरथरणाऱ्या पावलांनी कार्यालयात गेली. भिंतीवर जुन्या छायाचित्राच्या फ्रेम होत्या. प्रत्येक चेहऱ्यामागे एक वेदनादायक कथा दडली होती. व्यवस्थापकांनी तिचं नाव विचारलं. मी सविता गणपत पाटील यांची पत्नी. हे ऐकताच व्यवस्थापक काही क्षण शांत झाले. त्यांनी तिच्याकडे नीट पाहिलं आणि विचारलं, 20 वर्षापूर्वी तुम्ही जे त्यांना इथे सोडून गेलात त्या तुम्हीच? सविताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती मान खाली घालून म्हणाली, हो, पण मला त्यांची माफी मागायची आहे. मी खूप मोठी चूक केली. व्यवस्थापकांनी एक दीर्घ श्वास घेतला. 20 वर्ष ते रोज गेटकडे पाहत बसायचे. प्रत्येक गाडी थांबली की त्यांना वाटायचं आज माझी सविता आली असेल. पण दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेली आणि तुम्ही कधीच आला नाही. हे ऐकून सविताला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ उभा राहिला. गणपत एक साधा, प्रामाणिक आणि कष्टाळू माणूस होता. शेती करून त्याने संसार उभा केला होता. सविताला सोन्यासारखं जपलं होतं. मुलगा अमोलला शिकवण्यासाठी त्याने स्वतःची जमीन विकली होती. मुलगा मोठा झाला, शहरात नोकरीला लागला, लग्न झालं आणि हळूहळू घरात बदल सुरू झाले. सुनेला सासऱ्याचा साधेपणा आवडत नव्हता. मुलगाही बायकोच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागला. रोज छोट्या छोट्या कारणांवरून वाद व्हायचे. सविता मध्ये अडकायची. एक दिवशी मुलाने रागाच्या भरात म्हटलं, बाबांना वृद्धाश्रमात सोडा, आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या. त्या क्षणी सविताने विरोध करायला हवा होता, पण मुलगा दुरावेल या भीतीने ती शांत राहिली. दुसऱ्या दिवशी गणपतला कारमध्ये बसवून वृद्धाश्रमात आणलं. गणपतने एकदाही विरोध केला नाही. फक्त सविताकडे पाहून एवढंच म्हणाला, जर तुला वाटत असेल की हेच योग्य आहे तर मी जातो, पण स्वतःची काळजी घे. त्या शब्दांनी आजही तिचं हृदय तुटत होतं. आज 20 वर्षांनी ती त्याच शब्दाची माफी मागण्यासाठी आली होती. व्यवस्थापकांनी तिला एक खोली दाखवली. खोलीच्या खिडकीजवळ एक म्हातारा माणूस शांतपणे बाहेर पाहत बसला होता. पांढरे केस, सुरकुतलेला चेहरा, हातात जुनी काठी आणि डोळ्यात वर्षानुवर्षे साचलेली वाट पाहण्याची वेदना. सविताचं हृदय जोराने धडधडू लागलं. ती हळूहळू त्याच्या जवळ गेली. त्या माणसाने मागे वळून पाहिलं. काही क्षण तो तिच्याकडे एकटक पाहत राहिला. मग त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, सविता, खरंच तू आहेस का? की पुन्हा एखादं स्वप्न? हे ऐकताच सविता त्यांच्या पायावर कोसळली. ती रडत म्हणाली, मला माफ करा गणपत, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी पत्नी म्हणून अपयशी ठरले. गणपतने थरथरत्या हातांनी तिला उठवलं. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त थकवा होता. तो शांतपणे म्हणाला, सविता, मी तुला कधीच दोष दिला नाही, कारण मला माहित होतं तू मनाने वाईट नाहीस. पण त्या दिवशी तू एक शब्द जरी माझ्यासाठी बोलली असतीस तर कदाचित आजची 20 वर्ष अशी गेली नसती. सविताला उत्तर देता येत नव्हतं. तिच्या प्रत्येक अश्रूमागे अपराधीपणाचं ओझं होतं. ती म्हणाली, त्या दिवशी मुलगा आणि सून म्हणाले, बाबामुळे घरात शांतता नाही. मी घाबरले. मला वाटलं काही दिवसांनी तुला परत घेऊन येऊ. पण दिवस महिन्यात बदलले, महिने वर्षात बदलले आणि मी माझ्या चुकांच्या कैदेत अडकले. गणपत हलकसं हसला. मला माहित होतं एक दिवस तू येशील, म्हणूनच मी रोज गेटकडे पाहायचो. प्रत्येक कार थांबली की वाटायचं आज माझी सविता आली असेल. पण प्रत्येक संध्याकाळी निराश होऊन
पुन्हा या खोलीत यायचो. हे ऐकताच सविताचा बांध फुटला. ती म्हणाली, तुम्ही इतकी वर्ष माझी वाट पाहिली आणि मी तुमच्यापर्यंत येण्याचं धाडसही केलं नाही. तेवढ्यात व्यवस्थापकांनी एक जुनी लोखंडी पेटी आणून गणपत समोर ठेवली. ही पेटी त्यांनी 20 वर्ष जपून ठेवली आहे. म्हणायचे, एक दिवस सविता आली तर तिलाच द्यायची. सविताने थरथरत्या हातांनी पेटी उघडली. आत एक जुना फोटो होता त्यांच्या लग्नाचा. त्याच्यासोबत लाल रंगाच्या कापडात गुंडाळलेलं मंगळसूत्र, काही पत्र आणि एक छोटी वही होती. वहीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, सविता, जर तू कधी आलीस तर हे वाच. तिचे हात थरथर कापत होते. तिने पहिलं पान उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. वहीच्या पहिल्या पानावर गणपतने सुंदर अक्षरात लिहिलं होतं, प्रिय सविता, जर हे पत्र तुझ्या हातात पडलं असेल तर याचा अर्थ देवाने माझी एकच इच्छा पूर्ण केली आहे. मला तुझ्यावर कधीच राग नव्हता. त्या दिवशी तू माझ्यासोबत आली नाहीस तेव्हा मला तुझ्यापेक्षा परिस्थितीची जास्त कीव आली. कारण मला माहित होतं तू मनाने इतकी कठोर नाहीस. सविताच्या डोळ्यातून अश्रू पत्रावर पडू लागले. पुढे लिहिलं होतं, इथे आल्यापासून रोज सकाळी उठल्यावर मी देवाला एकच प्रार्थना केली, माझ्या सविताला सुखी ठेव. जरी ती माझ्यासोबत नसली तरी तिच्या आयुष्यात दुःख येऊ नये. माझी काळजी करू नकोस. मला तुझ्या आठवणी पुरेशा आहेत. सविताने पुढचं पान उघडलं. तिथे प्रत्येक वर्षाची तारीख लिहिलेली होती. पहिल्या वर्षी आजही तू आली नाहीस. दुसऱ्या वर्षी आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. तुझ्या आवडीचं गाणं गुणगुणलं. 5व्या वर्षी आज अमोलचा वाढदिवस असेल. देव त्याला सुखी ठेव. 10व्या वर्षी आज माझी तब्येत बरी नाही पण अजूनही गेटकडे पाहण्याची सवय सुटली नाही. 15व्या वर्षी आज माझे केस पूर्ण पांढरे झाले. आरशात स्वतःला पाहिलं आणि वाटलं, सविता मला ओळखेल का? 20व्या वर्षी लिहिलं होतं, जर आता तू आलीस तर मी तुला फक्त एवढंच विचारेन, तू आनंदात होतीस ना? हे वाचून सविता जोरजोरात रडू लागली. ती गणपतच्या मिठीत पडली आणि म्हणाली, मी आनंदात नव्हते. त्या दिवसापासून मी रोज मरत होते. मुलगा आणि सून मला सोबत ठेवत होते पण मनाने मी एकटीच होते. शेवटी त्यांनी मलाही घराबाहेर काढलं. तेव्हा मला माझ्या पापाची जाणीव झाली. ज्या माणसाने आयुष्यभर माझ्यासाठी सर्व काही केलं त्यालाच मी एकटं सोडलं. गणपत शांतपणे तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला, जे झालं ते बदलता येणार नाही पण उरलेला वेळ आपण एकमेकांसोबत जगू शकतो. तेवढ्यात वृद्धाश्रमातील इतर वृद्धही तिथे जमले. अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं. एक आजी म्हणाली, बघा, खऱ्या प्रेमाला उशीर होतो पण शेवट नसतो. व्यवस्थापकांनी हळू आवाजात सांगितलं, गणपतजी, इथल्या प्रत्येक वृद्धाला तुमच्याबद्दलच सांगायचे म्हणायचे. माझी सविता एक दिवस नक्की येईल. आम्ही सगळे म्हणायचो, इतकी वर्ष झाली आता कोण येणार? पण आज आम्ही हरलो आणि त्याचा विश्वास जिंकला. सविताने हात जोडले आणि म्हणाली, आजपासून हे वृद्धाश्रम माझंही घर आहे. मी इथल्या प्रत्येक आई वडिलांची सेवा करेन. हीच माझ्या पापाची खरी प्रायश्चित असेल. गणपतच्या डोळ्यात समाधान दिसत होतं पण नियतीने अजून एक मोठा धक्का त्यांच्या वाट्याला ठेवला होता. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.